सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला शत्रूचा अतिशय त्रास आहे. शत्रू काही ना काहीतरी करणी बाधा करतो. कधी कधी तर शत्रू घरातलाच असतो, तर कधी कधी आपल्या शेजारचा, आपल्या नात्यातला, आपल्या आजूबाजूचा कुठला तरी शत्रू असतो. कधीतरी त्या शत्रूचं आपल्याला नाव माहिती नसतं, तर कधीतरी त्या शत्रूचं आपल्याला नाव माहिती असतं, परंतु आपण काहीही करू शकत नाही. अशा शत्रूपासून जर का तुम्हाला सुटकारा हवा असेल, या शत्रूपासून तुम्हाला त्रास होतो, तो त्रास नष्ट करायचा असेल, तर आजचा उपाय नक्की करून पहा. आणि हो, ज्यांना कुणाला हा उपाय करायचा असेल त्यांनी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, कारण तुम्हाला जसा शत्रूचा त्रास होतो तसा इतरांना जर होत असेल तर त्यांचा सुद्धा त्रास तुमच्या एका व्हिडिओतून नक्कीच कमी होईल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता उपायासाठी काय काय लागणार आहे नक्की ऐका. कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च होत नाही ह्याची काळजी मी घेत असते. आपल्याला एक काळ्या रंगाच्या काजळाची डबी लागणार आहे, एक व्हाईट रंगाचा पेपर लागणार आहे. बसण्यासाठी काळा आसन असेल तर ठीक, नसेल तरीही चालेल. आता काय करायचंय, आपल्याला हा उपाय शनिवारी संध्याकाळी अंधार पडताना करायचा आहे. 3 शनिवार 1 अमावास्या असा हा 4 वेळेला उपाय करायचा आहे. उपाय करत असताना कुठल्याही प्रकारचा तुम्हाला स्वैरसूतक ह्या कसलाही तुम्हाला नियम लागू नाही. आता काय करायचं आहे, शनिवारी अंधार पडताना जर तुम्हाला शत्रूचं नाव माहिती असेल तरीही चालेल, नसेल माहिती तरीही चालेल. काय करायचं, पेपर घ्या, एखाद्या ठिकाणी अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला रोखणार टोकणार नाही कोणी, आणि त्या ठिकाणी बसून त्या पेपरवर काळ्या रंगाच्या काजळाने, इंडेक्स फिंगरने, हाताच्या बोटाने, पहिल्या बोटाने, अंगठ्याच्या बाजूचा बोट ज्याला आपण इंडेक्स फिंगर म्हणतो, त्याने तुम्हाला त्या शत्रूचं नाव लिहायचं. शत्रूचं नाव माहिती असेल तर ठीक, नसेल माहिती तर मम शत्रू असं लिहायचं. नाव लिहित असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम क्लीम काले नमः. ओम क्लीम काले नमः. जोपर्यंत ही तुमची कृती पूर्ण होत नाही, नाव लिहून हा पेपर फोल्ड करायचा आहे, तोपर्यंत हा मंत्र म्हणत राहायचा आहे. फोल्ड करायचा आहे पेपर. त्यानंतर तुम्ही आपण बघा पायात सॉक्स घालतो, त्या पायात एका उजव्या पायातच तुम्ही तो जो तुम्ही पेपर तयार केलाय शत्रूच्या नावाचा, तो पेपर फोल्ड करून तुम्ही त्या सॉक्समध्ये म्हणजे घाला. आणि त्यानंतर तुम्ही हा पेपर घेऊन तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे नाळा असेल, कुठे घाण पाणी जिथे वाहत असेल किंवा खूप सारा कचरा टाकत असेल त्या ठिकाणी जायचं आहे. परंतु घरातून निघताना उंबरठ्याच्या बाहेर निघालात की 3 वेळेला तुम्हाला त्या शत्रूचं नाव घेत आणि हा मंत्र म्हणत 3 वेळेला पाय अगदी रागारागात, तुम्हाला त्या शत्रूचा जितका राग येत असेल तेवढ्या रागारागात 3 वेळेला पाय आपटायचा. त्यानंतर बुटं घालायचे, चप्पल घालायची, जे काय तुम्ही घालत असाल ते घालायचं. आणि त्यानंतर तुम्ही त्या नाळ्याकडे किंवा जिथे कुठे खूप कचरा घाण टाकत असेल त्या ठिकाणी जायचं. पुन्हा त्या शत्रूचं नाव घ्यायचं, ओम क्लीम काले नमः ह्या मंत्राचा जप करायचा. आणि त्यानंतर हा जो पायातला कागद आहे तो बघा फाटला असेल किंवा काहीतरी झालेला असेल, तो कसा तरी झालेला असेल, तो कागद काढायचा आणि त्या कचऱ्यात टाकून द्यायचा. त्यानंतर घरी यायचं, स्वच्छ हातपाय धुवून हा उपाय इथे संपला. प्रत्येक 3 शनिवार हा उपाय करायचा. आणि चौथी जी अमावास्या येते त्या दिवशी सुद्धा हा आपल्याला उपाय करायचा आहे. 4 वेळेला हा उपाय करा. तुमच्या आयुष्यात जो पण कोणी शत्रू असेल, शत्रुत्वाने वागत असेल, तुमच्यावर काड्या करत असेल, तुम्हाला बाधा करत असेल, तुम्हाला नजर लावत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, त्या सर्व गोष्टी त्या शत्रूपासून तुमची सुटका होईल. त्या शत्रूची जी त्रास देण्याची वृत्ती आहे, ही वृत्ती बंद पडून जाईल आणि तुमच्याशी मित्रत्वाने किंवा तुमच्याबरोबर मैत्रीचा हात पुढे करेल. तुमचा नक्कीच त्रास कमी होईल. फक्त हा उपाय करून पहा. अगदी मनाने उपाय करा. कुठेही निगेटिव्ह विचार करून उपाय करू नका. ज्या वेळेला तुमची श्रद्धा आणि उपाय तुम्ही व्यवस्थितपणे करता, तुम्ही विश्वासाने उपाय करता, त्यावेळेला तो उपाय नक्कीच सक्सेस होतो. आता हा व्हिडिओ नक्कीच ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्की WhatsAppला जाऊन शेअर करा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.